नमस्ते भाऊ, आम्ही आता नगरहून चाललेलो आहे उज्जैनला महाकालाच्या दर्शनासाठी। आणि माझ्यासोबत मी सुरुवातीला माझ्या शेजारी बसलेली माझी मुलगी आहे, माग इकडं हात केला बघा तिने माझी बायको आहे। आणि अहमदनगरहून आम्ही अहिल्यानगरहून आपण निघलेलो आहे। नेवासा फाट्याला आम्ही चहा घेतला आणि आता पुढे चालतोय। तुम्हाला उज्जैनपर्यंत किंवा महाकालेश्वर मंदिरापर्यंत जाण्याचा मार्ग या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही दाखवणार आहे, खास अहिल्यानगरकरांसाठी। कारण नेमकं कसं कसं जायचं हे गुगलवर तर असतंच, पण तरी पण प्रत्यक्ष कसं जायचं हे दाखवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे। जय महाकाल। नेवाशा फाट्यावरून निघलेला हा रोड आहे। रोड तसा चांगला आहे, पण आता आपण आलोय प्रवरा संगमला। गणपती विसर्जन अजूनही चालू आहे। तर आम्ही औरंगाबादच्या जवळ आहे, पण तिथून आधी धुळ्याला जावं लागणार आहे आपल्याला। आपण चाललोय महाकालला, उज्जैनला। तर अर्थातच गुगल मॅपचा आधार आम्ही घेतोच आहे। औरंगाबादच्या जवळ आलोय आणि इथून आधी धुळ्याला जावं लागणार आहे। धुळ्यावरून पुढचा प्रवास आहे। लांबच्या प्रवासाला जायचं आहे म्हणून आम्ही आता इथं PUC करून घेणार आहे। मगाशी त्या मुलाला विचारलं तर त्याने सांगितलं होतं की या पुलाच्या बाजूने म्हणजे डावीकडून वळायचं आहे। तर आपण आता पुलाच्या बाजूने वळतो। इथून परत 200 मीटरवर बाजूला दाखवलेलं आहे। हां, धुळे, तिसगाव, शिर्डी आपल्याला जायचे धुळ्यावरून। आपण आता चाललोय धुळ्याला आणि धुळ्याहून आपल्याला जायचंय उज्जैनला। त्याच्या आधी कदाचित इंदोर लागणार आहे, इंदोरला, आणि इंदोरवरून उज्जैन। धुळे, वाळूज, शिर्डी, चाळीसगाव। आपल्याला आता हा एक पूल लागलेला आहे आणि थोडं पुढे गेलं 1 किलोमीटरवर तर टोल पण लागणार आहे। धुळे 141, चाळीसगाव 87। आपल्याला जायचं आहे धुळ्याला। कारसाठी 70 रुपये टोल आहे। तर आमचा फास्टॅग आहे, आम्हाला गाडी लगेच सुटली। हा रोड जो आहे हा पुढं चाळीसगावला जातो, सुरतला पण जातो आणि इंदोरला। इंदोर 398, धुळे 138। आपल्याला ॲक्च्युली इंदोरलाच जायचं आहे। 398 किलोमीटर अजून, म्हणजे 400 किलोमीटर जवळजवळ राहिलेलं आहे। दोन्ही बाजूला डोंगर आहेत। काय लिहिलेलं आहे तिथं? वेरूळ लेणी, चाळीसगाव। म्हणजे हा जो रोड आहे तो वेरूळला पण जातो। वेरूळची लेणी बघायची असेल तरी तुम्हाला याच रोडनी यावं लागणार आहे। ज्यांना मुंबईला जायचं आहे त्यांनी डावीकडे वळायचं आहे, नागपूरला जायचं आहे त्यांनी डावीकडे वळायचं आहे, आणि आपल्याला जायचं आहे सरळ धुळ्याला। चालू हॉटेल डायमंड एक लागेल तुम्हाला ओळखीची कोण म्हणून। आता इथं जे दिसतंय ना, डायव्हर्जन दिसतंय रोडचं। हा रोड चाललाय एक नागपूरकडे चाललाय हा रोड इकडं, आणि मुंबईकडे पण चाललाय। आपण चाललोय सरळ, तेव्हा इकडं वळायचं नाही। जर धुळ्याला जात असतात तर आपण इकडून सरळ त्या पुलाच्या खालून जायचंय, हे लक्षात ठेवा। चाललोय पण मध्ये ज्या ज्या पाट्या दिसतील ते पण आम्ही दाखवतोय। इकडे रांजणगाव, डावीकडे सरळ तेलवाडी। आता हे पुण्याचं रांजणगाव नाही, हे वेगळं रांजणगाव आहे। सरळ चाळीसगाव, मनमाड पण लागतं इकडून, दोनगाव। पुन्हा एक पूल लागलेला आहे मोठा। उजव्या साईडला वेरूळ आहे, त्यानंतर श्री घृष्णेश्वर 12वं ज्योतिर्लिंग, एलोरा, वेरूळ। इकडे बाण दाखवलाय बघा तुम्ही, आणि नंतर एक मोठी पाटी पण दिसते। तर या साईडला तुम्हाला जावं लागेल जर वेरूळला जायचं असेल तर। आणि आपल्याला जायचं आहे धुळ्याला, त्याच्यामुळे आपण जाणार आहे सरळ।
पितळखोरा लेणी, पावागड याच रस्त्याने पुढे आहे. कन्नड 23 किलोमीटरवर आहे, चाळीसगाव 57 किलोमीटरवर आहे आणि आपण चाललोय धुळ्याला. पुढे एक पाटी आली आहे नावाची, गावाच्या नावाची, त्याच्यावर अजून कळेल आपल्याला. आता चाळीसगाव 54 राहिले, धुळ राहिले 110, सुरत 351, तिकडे जायचं नाही, आणि इंदोर 370. अरे बापरे, फक्त 31 किलोमीटर पुढे आलोय आपण. रस्ता चांगला आहे त्यामुळं प्रवासाचा तसं काही वाटत नाहीये. आता इथे डावीकडे दाखवते टाकळी, जळगाव घाट, चापानेर. आम्ही आता इथं नाश्त्याला थांबलेलो आहे. साई पूजा साऊथ इंडियन नाश्ता सेंटर आहे. लांबचा प्रवास आहे त्याच्यामुळं सीट बेल्ट कंपल्सरी लावा. मी इतक्या वेळ विसरलो होतो, पण आता लावलाय. त्याच्यामुळे सीट बेल्ट लावायचं, कंटाळा करायचं आणि विसरायचं पण नाही, कारण रस्त्यात जर पोलीस मामा भेटले तर मग डायरेक्ट फाईन. चला पुढच्या प्रवासाला. टोल लागलाय नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण. टोल भरपूर लागले. लांबच्या प्रवासाला निघताना आपलं फास्टॅग मध्ये बॅलन्स आहे का नाही हे चेक करा, कारण मग तुमचा वेळ जाणार नाही. कन्नड हे माझ्या बायकोच्या मामाचं गाव आहे. रस्ता सगळा चांगला आहे त्यामुळे तुम्ही बिंदास स्वतःची गाडी घेऊन येऊ शकता. इकडं येण्याचे रेल्वे मार्गे सुद्धा तुम्ही येऊ शकता, पण रेल्वेने इंदोरला जायला जवळजवळ 17 तास लागतात, आणि आपली गाडी असेल तर 10 ते 11 तासात आपण जाऊ शकतो, कारण रेल्वे जी ती सगळी फिरून जाते आणि इथून आपण बाय रोड जातो. दुसरा फायदा असा आहे की आपण ज्या गावाला चाललोय त्या रस्त्यावर येणारी गावं बघण्याचं आपल्याला योग येतो. मी तर असं म्हणेल की शक्यतो ज्यांना शक्य आहे त्यांनी स्वतःच्या गाडीने आलेलं कधीही चांगलं, एसटीने आलेलं पण चांगलं. फक्त एसटीचा प्रॉब्लेम एवढाच असतो की ते कुठेही थांबतात, कधीही गाडी फेल होती आणि आपल्याला पाहिजे तिथं थांबता येत नाही. तिसरा मार्ग म्हणजे भाड्याने गाडी करायची, पण जर लांबच्या प्रवासात असेल तर ते होल्टिंग चार्जेस वगैरे द्यावा लागतो. अंधानेर, कोळवाडी, कळंकी ही नावं अहिल्यानगर मधल्या गावांना नाही आहेत, म्हणजे साम्य पण नाही आहे कुठं. तर हे असे वेगवेगळे नावं असतात गावांची. आपण आता भांबरवाडीवरून चाललोय द्वारका. जर आपल्याला श्रीकृष्णाच्या द्वारकेला जायचं असेल तर 986 किलोमीटर आहे. त्याच्यानंतर इथून माउंट आबू 767 किलोमीटर आहे, आणि ओंकारेश्वर, आपण ओंकारेश्वरला जाणारच आहे, 354 किलोमीटर आहे. आता गौताळा औद्रम घाट वन्यजीव अभयारण्य, पाटणा देवी 32 किलोमीटर इथून. जरा वेळ आम्ही थांबलो इथं आता, कारण बरेच लोक थांबलेले दिसले. म्हणलं निश्चित काहीतरी छान दिसणार आहे, आणि तसंच आहे सगळं. हे अतिशय सुंदर असं दृश्य दिसते तुम्हाला इथे, तेव्हा थोड्या वेळा थांबलं पाहिजे. आहे आपण, आणि हे वनराज आपल्याला दिसत आहेत. नीट घे नीट घे नीट घे. काळ्या तोंडाच्या माकडे एक नाही पिल्लू बघ ना. आता इथून मालेगाव 71, धुळे 70, चाळीसगाव 10. आता चाळीसगाव इथून आहे 8, त्यानंतर धुळे 64 आणि इंदोर, येस इंदोर 325. आपण आता धुळे जिल्ह्यात प्रवेश केलेला आहे. आता इथं 2 रस्ते तुम्हाला दिसत आहेत, पण उजवीकडे रोड जो जातोय तो जातोय बोधरेला,
आणि हा डावीकडे चाललाय धुळ्याला. इथे थोडं कन्फ्युजन होऊ शकतं म्हणून मुद्दाम सांगतोय. डावीकडे वळाल्यानंतर तुम्हाला पुढं आल्यानंतर या उड्डाणपुला खालून आपल्याला जायचंय. थोडं अजून चालू ठेवा. पुढे गेल्यानंतर आपल्याला एक वरती पाटी दिसते. त्या पाटीवरून आपल्याला कळेल आता आपण कुठं जायचंय नेमकं. तिथं तर दिलंय नाशिक. डाव्या साईडला 155 किलोमीटरवर नाशिक आहे आणि धुळे अजून 3.5 किलोमीटर आहे मुख्य धुळे. आणि इकडं इंदोर 264. बरोबर, आपल्याला 264ला जायचंय आता, म्हणजे इंदोरला जायचंय. ते धुळेवर घे. आय लव्ह धुळेसारखं आलंय त्याने. आता आपण इंदोरला वळतोय. म्हणजे आपण मुख्य धुळे शहरात काही जात नाही, आपण बाजूनेच जातोय. आता आपण लागलोय इंदोरकडं जाण्याच्या रस्त्याला. म्हणजे धुळेपर्यंतचा प्रवास संपलेला आहे आणि आता सुरू झालाय इंदोरकडे जाण्याचा प्रवास. इंदोर 262, धुळे 2, नागपूर 502, जळगाव 107. म्हणजे आपण बरोबर रस्त्यावर आहे इंदोरच्या. इथं आम्ही चहाला थांबलो होतो आणि हे धुळा जिल्हाच आहे अजून. यानंतर 5 किलोमीटरवर सोनगीर लागेल मी विचारलं. आणि धुळ्याची बाँड्री म्हणजे शिरपूर. त्याच्यानंतर चालू होतं मध्य प्रदेश. हा जो फाटा आहे हा देवभाणे फाटा आहे. देवभाणे. इथं आपत्कालीन सहाय्यक नंबर दिलेला आहे. तो नंबर पण तुम्ही लक्षात ठेवा किंवा फोटो काढून ठेवा. इतक्या मोठ्या प्रवासामध्ये आम्हाला पहिल्यांदा ही ट्रॅफिक लागलेली आहे. आता ही किती वेळ आहे, कशी आहे. ट्रॅफिक तर लांबपर्यंत दिसते. मोठ्या मोठ्या गाड्या आहेत सगळे. आतापर्यंत कुठंच ट्रॅफिक लागली नाही आणि माझा रस्ते खराब नाही. ग्वाल्हेर 875, आग्रा 830, इंदोर 215. बरीच मोठी लाईन लागलेली आहे ट्रॅफिकची. त्याच्यातून आपण रोड करत आले. जवळजवळ अर्धा पाऊण तास झाला आता आम्ही ट्रॅफिकमध्ये. आता ट्रॅफिक जाम झाल्यावर काय करायचं, काय करायचं नाही. गपचूप गाडी चालवायची, पुढं बघायचं, जसा रस्ता मिळेल तसं चालत राहायचं. शहाणपणा करायचं नाही, बळच ओव्हरटेक करायचं नाही, गाडी घुसवायची नाही. कारण जर गाडी आडवी तिडवी घुसवली तर तुमची गाडी अडकली जाते आणि तुम्हाला अजून उशीर होतो. काही शहाणे असतात की जे मध्ये गाडी बरोबर घालून असं वाटतं त्यांना पुढं पोहोचू. काही फरक पडत नाही 5-1 मिनिटांनी. आपलं हळूहळू दमाने चालू ठेवायचं. इथं आता आपण शिरपूर जवळ आहे आणि इथं गणपती विसर्जनाचा कार्यक्रम अजून चालू आहे. क्रेन आहे आणि मोठा गणपती आहे बघा. आता हा उंटवड नवीनच नाव आहे आपल्यासाठी. 4 किलोमीटर आहे डावीकडं. सावळदे 1 किलोमीटर. शिंदखेडा 20. आता हा जो टोल आहे तो धुळे पलासनेर टोलवे. मला असं वाटतं आता हा धुळ्यातला म्हणजे महाराष्ट्रातला या रस्त्यावरचा शेवटचा टोल असणार आहे. कारण शिरपूर ही बाँड्री आहे आणि शिरपूर नंतर सुरू होतं मध्य प्रदेश. आता आपल्याला मध्य प्रदेशमधल्या गाड्या कशा आहेत बघू. आहे बाई एमपीची, तिच्यावर ही गाडी नीट. एमपी मध्य प्रदेश परिवहन यांच्या गाड्या कशा आहेत बघा. म्हणजे मध्य प्रदेशमध्ये आपण आलेलो आहे. हां, निळी आणि पांढरी मध्य प्रदेशची गाडी सापडली. आता आपण काय करू,
पेट्रोल भरून घेऊ गाडीमध्ये जरा. मला वाटलं होतं की आपण MP बॉर्डरला म्हणजे MP मध्ये प्रवेश केलेला आहे, पण तसं नाही आहे. त्या टोलवर जरी लिहिलेलं असेल MP बॉर्डर, कदाचित भौगोलिकदृष्ट्या असेल, पण मी आत्ता पेट्रोल भरताना त्या आपल्या मित्राला विचारलं की आता हे MP आहे का, तर तो म्हणला अजून MP 30 किलोमीटर लांब आहे, तुम्हाला बिजासन घाट लागेल आधी म्हटला. त्याच्यानंतर तिथून MP सुरू होतं ॲक्च्युली. आणि म्हणलं मग पहिलं शहर गाव काय पहिल्यांदा काय लागणार, तर म्हणलं त्याच्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला लागेल सेंधवा, म्हणजे मग खरं मध्य प्रदेशामध्ये आपण प्रवेश करणार. तर हे मध्य प्रदेशच्या मशीनने आपलं ट्रॅफिक जाम केलंय, म्हणजे जाम नाही केलं, पण मला असं वाटतं महाराष्ट्रापेक्षा मध्य प्रदेशच्या म्हशी थोड्याशा गोऱ्या दिसून राहिल्यात आणि बारीक पण आहेत. खरंच बारीक आहे. बॉर्डर चेक आलेला आहे आता. पाल ढाबा भदोही, इंदोर 183, पलासनेर 10, सांगवी 2. आलं का ते? हो. मी विसरून जायच्या आधी तुम्हाला सांगतो की जेव्हा तुम्ही मध्य प्रदेशमध्ये प्रवेश करणार आहे त्याच्या अलीकडं पेट्रोल पंप जो असेल महाराष्ट्राच्या हद्दीतला, तिथं पेट्रोल भरून घ्या. कारण मी जेव्हा, मला नव्हतं माहिती आहे, पण मी जेव्हा पेट्रोल भरायला लागलो तर त्याला सांगितलं टाकी फुल कर. तो म्हणला बरं झालं फुल करून घ्या, कारण मध्य प्रदेशमध्ये भाव 108 रुपये आहे आणि आपल्या इथे 103 रुपये, त्याच्यामुळे 5 रुपयाचा जागेवर फरक आहे. तेव्हा हे लक्षात ठेवा की भाव कमी जास्त होतील पेट्रोलचे, पण फरक मला असं वाटतं हा एवढा राहत असेल 5 रुपयाचा. मध्य प्रदेश परिवहन, मध्य प्रदेशमध्ये प्रवेश करतोय. इंदोर 174, शिवपुरी 517, आग्रा 810. आता बघा मध्य प्रदेश आलं तर पाट्या हिंदीमध्ये सुरू झाल्या. ग्रामीण क्षेत्र धीरे चलिये म्हणजे हळू चालवा. सेंधवा इकडं डावीकडे 3 किलोमीटर. इंदोर 161. इंदौर इधर जाना है क्या? अरे इंदौर सीधे जाओ ना भाई. हाँ इधर सेंधवा. इंदोर इकडं शंका आली म्हणून लगेच वळवली गाडी. गुगल मॅपवर इंदोर आपल्याला 3 तास दाखवतोय अजून. हॉटेल चहल पहल नावं बघा वेगवेगळे. उपभोक्ता शुल्क म्हणजे टोल प्लाझा. मध्य प्रदेश मधला पहिला टोल खलघाट सेंधवा टोलवेज. अरे बापरे, कारला 240 रुपये. आता हे बघा ही MP मधली पासिंग दिसते, पण गाडी कोणती आहे? नंदुरबार, देशगाव, टिकनगाव, काय खरगोश काय माहिती, विकनगाव. मध्य प्रदेश एकीकृत सीमा जांच चौकी पर आपका स्वागत है. ट्रक इकडं, ट्रक कार चेकपोस्ट आहे. आता बघू नेमकं काय चेकपोस्ट म्हणजे काय वाटणे. कार मोटरसायकल. आम्ही आता इथं जेवायला थांबलोय कारण 2 वाजून गेले. हॉटेल राजहंस. चेकपोस्ट झाल्यानंतर लगेच आहे हॉटेल. थोडं पुढं आल्यावर पुढं कुठे मिळेल याची गॅरंटी नाही, म्हणून आता इथं जेवायला जरा गाड्या वेड्या पण इथं भरपूर दिसतात आहे, त्यामुळे म्हणलं इथंच थांबून घेऊ. आता हे रेस्टॉरंट आहे आतलं. जेवण बरं होतं, म्हणजे आता शेवटी काय आहे की आपण महाराष्ट्रात राहणार आहे आणि आपल्याला ते थोडंफार तरी ॲडजस्ट करावं लागणार आहे. तर जेवण करून आम्ही निघलं आणि कुठेही वळायचं नाही, काही नाही. तिथून साधारण म्हणजे जे काही हॉटेल आहे राजहंस हॉटेल, तिथून 135 किलोमीटरवर इंदोर आहे. म्हणजे माझ्या अंदाजे 2.5-3 तास अजून लागायला पाहिजेत पोहोचायला. हे सगळी रोड ट्रिप जी आहे ती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. कारण आता आम्ही एवढं खास म्हणजे आमचं ठरलं होतं की एकतर बाय प्लेन जायचं किंवा नाही, अजून खरं जायचं होतं बाय प्लेन.
तर बाय प्लेन जायचं ठरलं होतं आणि नंतर मग रेल्वेवर आलो आणि मग रेल्वेवरून आलो आम्ही आमच्या गाडीने. त्याचं कारण असं आहे की हा व्हिडिओ करायचा होता. नगरहून इंदोरला जायला किंवा जाताना काय काय आपल्याला दिसतं हे तुम्हालाही दाखवायचं होतं आणि म्हणून आम्ही ही रोड ट्रिप खास नगरीच्या दर्शकांसाठी केली. याच्यामध्ये माझी मुलगी श्रेया जी मेकअप आर्टिस्ट आहे तिने खूप मला मदत केली. तिला पुढं बसायची अजिबात हौस नसती, पण तरी पण माझ्यासाठी ती पुढं बसली आणि हे सगळं जे रेकॉर्डिंग आहे, व्हिडिओ रेकॉर्डिंग, माझं मी बोलतोय ते रेकॉर्डिंग, ते सगळं तिने केलं आणि त्याच्याबद्दल तिला खरं म्हणजे थँक्स म्हणायला पाहिजे. आता आपण ज्या रस्त्याने चाललोय ते तुम्हाला सांगायचं राहिलं खरं म्हणजे हा नॅशनल हायवे 52 म्हणजेच NH52 या रस्त्याने आपण चाललेलो आहे. हाँ नर्मदा नदी है। नर्मदा नदी है। कहाँ से आ रही है? ये अमरकंट। अमरकंट से। अच्छा, ये पानी जाता है क्या यहाँ से इसको पीने के लिए? हाँ, कौन से खरगोश को खरगोन जिले को? हाँ। ओके. पात्र बघा तुम्ही किती मोठं आहे नर्मदा नदीचं. नर्मदा परिक्रमा आपण असं म्हणतो. हीच ती नर्मदा नदी. तिला रेवा कावेरी असंही म्हणतात. कावेरी भी बोलते नहीं इसको? नहीं, नर्मदा बोलते हैं, अमरकंट नहीं, गुजरात का खाड़ी में जाकर। हाँ. महू 64, इंदोर 89, भोपाळ 275 आणि आग्रा 640. इथून एवढं अंतर आहे या सगळ्या ठिकाणांचं. टोल खूप लागलेले आहेत. आता गाडीसाठी कारसाठी 75 रुपये आहे. म्हणजे नर्मदा नदी क्रॉस केल्यावर लगेच आपल्याला टोल आहे, लक्षात ठेवा. गुजरी, आपण आता गुजरी गावात आहे. डावीकडं उजवीकडं आणि डावीकडं धार आहे. धार हे काय धार दिसतंय, धार रतलाम. हा एक आता रंगीबेरंगी पूल लागलाय. इथून इंदोर 68 किलोमीटर आहे. ही मुद्दाम दाखवतोय ओळखीची कोण म्हणून. MS16 44. वा वा वा, आम्हाला खूप आनंद झाला MS16 दिसल्यामुळं. MS16 नगरची गाडी आपल्या. आता नगरच्या 2 गाड्या इंदूरपासून 60 किलोमीटरवर आहेत. या रस्त्यावरून जाताना हा एकदम भारी असा सीन तुम्हाला अनुभवायला मिळेल. दोन्ही बाजूनी डोंगर आहेत आणि एकदम बेस्ट, खरंच छान आहे. इथून इंदोर साधारण 55 किलोमीटरवर आहे. ट्रॅफिक असते त्याच्यामुळं व्हिडिओ काढायचा प्रयत्न करू नका. रतलाम पीठमपूर. अहमदाबादला जायचं असं इकडं 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 दाखवलंय त्यांनी. आपल्याला जायचं सरळ. ही मध्य प्रदेश टुरिझमची गाडी आहे. आपल्याकडे महाराष्ट्राची ST असते तशी. खरगोन इंदोर म्हणजे खरगोन जिल्ह्यातून निघाली आणि इंदोरला चाललेली आहे. परत एक टोल आलेला आहे 500 मीटरवर. ते काय दिसतोय ते आम्हाला. टोलमध्ये भरपूर पैसे तुम्हाला आहे ना. फास्टॅगचा बॅलन्स करून ठेवावं लागेल, नाही तर तुमचे पैसे संपले तर अवघड होईल. त्याच्यामुळं फास्टॅग बॅलन्स आधी करून ठेवा. भरपूर टोल लागते या रस्त्यावर आपल्याला. रस्ते नीटनेटके आणि इमारती दिसायला लागल्या की शहराची चाहूल लागते. तसंच आहे. इंदोर आता आपल्यापासून खूप जवळ आहे, कारण मोठे मोठे हॉटेल इमारती दिसायला लागल्यात. रस्ते चांगले दिसायला लागलेत. म्हणजे चांगले रस्ता सगळे चांगले होते, पण त्यातल्या त्यात जे हॉटेल वगैरे आहे, थोडक्यात मार्केट प्लेस जे आहे ते दिसायला लागले. इंदोर या साईडला डाव्या साईडला जायचं आपल्याला 12 किलोमीटर. भोपाळ सरळ 206, आग्रा 565. आपल्याला वरती चढायचं नाहीये हे लक्षात ठेवा. खाली दाखवलंय रस्ता, तर खालच्या रस्त्यानेच जायचं आहे आपण. हा हायवेवरून जायचं नाही, वरच्या पुलावरून. आता आपण थोडक्यात इंदोर सिटीमध्ये प्रवेश करतोय. 12 किलोमीटर आहे अजून, पण खूप जवळ आहे आता आपण. तो वरचा जो रोड चाललाय तो चाललाय भोपाळकडं.
भोपाळ मध्य प्रदेशची राजधानी. हे रंगीबेरंगी जे दिसत आहे आता लक्षात ठेवायचं की हे आलं म्हणजे इंदोर आलं. इंदोर मध्ये आपण आलेलो आहे आणि उज्जैनला जायचंय आपल्याला. इथूनच जायचंय. नंतर 70 किलोमीटरवर उज्जैन आहे. आमची माऊ झोपली मगापासून कॅमेरा धरत होती ती. इंदोर आलेलं आहे आता. दीदी उठ. आता आपण इंदोर मध्ये आलेलो आहे आणि कुठं थांबायचं हा विचार आहे. तर राजवाडा पॅलेस हे बघणं होईल आणि त्याच एरियात थांबणं होईल कारण तो मार्केट एरिया आहे असं तिथे सांगितलंय. तर आता आपण इथून राजवाडा पॅलेसला जाऊया. रॉयल पार्क हा मॉल आहे बहुतेक. नगरी नगरी यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, डोकं खाजवा, घंटी वाजवा, लाईक करा, पुढे पाठवा, कधी भी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी यूट्यूब चॅनल. पांढऱ्याचे पांढरे, काळ्याचे काळे करत राहणार किरण ढाळे.